आकाशवाणी आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं सादर करत आहोत रूपक मालिका विज्ञानम जनहिताय. लेखन स्मिता पोतनीस, निवेदन स्वाती सुब्रमण्यम आणि उदय सबनीस. विशेष सहभाग डॉक्टर जयंत नारळीकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. आजच्या 11व्या भागात ऐकूया डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या विज्ञानातील विशेष योगदानाविषयी. नमस्कार. आज आपण जगप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक डॉक्टर नारायण विनायक जगताप यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. एक मिनिट. काय झालं? तुम्ही नाव चुकीचं घेतलेलं आहे. अहो पण आपल्याला पहिल्यापासून बोलायला हवं. आपण डॉक्टर जयंत नारळीकर यांच्याबद्दल बोलणार आहोत. अहो पण मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान कथा स्पर्धेत त्यांच्या कृष्णविवर या विज्ञान कथेसाठी जे पहिलं बक्षीस मिळालं होतं ना, तेव्हा त्यांनी याच नावानं कथा लिहिलेली होती. हो, पण त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? डॉक्टर जयंत नारळीकरांनी कृष्णविवर ही विज्ञान कथा मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान कथा स्पर्धेसाठी पाठवली. पण त्यांना असं वाटलं की त्यांनी त्यांचं खरं नाव तिथं दिलं तर नावाच्या दबावामुळे कदाचित बक्षीस त्यांनाच दिलं जाऊ शकेल. तसं होऊ नये. त्यांच्या कथेचं खरोखर योग्य रीतीनं परीक्षण व्हावं यासाठी त्यांनी नारायण विनायक जगताप असं त्यांच्या खऱ्या नावाची अद्याक्षरं उलट्या क्रमानं वापरून तयार केलेलं स्वतःचं टोपण नाव तिथं दिलं. पण त्यांची विज्ञान कथाच इतकी उत्कृष्ट होती की बक्षीस त्याच कथेला जाहीर झालं. मग त्यांना त्यांची खरी ओळख द्यायला लागली. पण म्हणून तुम्ही त्यांचं ते नाव आहे असं सांगणं हे काही बरोबर नाही. नाही, खरं आहे तुमचं म्हणणं. पण माझ्या मते हे त्यांचं नाव त्यांच्या प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे असं वाटतं. त्यानंतर त्यांची किर्लोस्कर दिवाळी अंकात आलेली उजव्या सोंडेचा गणपती ही कथा सुद्धा गाजली. त्यांच्या यक्षाची देणगी, अंतराळातील भस्मासूर यासारखे विज्ञान कथा संग्रह, तसंच वामन परत न आला, प्रेषित यासारख्या विज्ञान कादंबऱ्या आल्या. त्यांच्या साहित्यावर वाचक वर्गाच्या उड्या पडल्या. त्यांच्या विज्ञान साहित्यातील कामगिरीची खास दखल साहित्य संमेलनाध्यक्ष दुर्गाबाई भागवत यांनी सुद्धा घेतली. डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथा लेखनानंतर विज्ञानकथा या प्रकाराला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. त्यांच्या विज्ञानकथा विविध भाषातून अनुवादित केल्या गेल्या. आपल्या सगळ्यांचे आवडते विज्ञानकथा लेखक ही ओळख आधी सांगायची मी थोडीशी घाई केली ही खरी, पण हे खरं आहे, हो की नाही? हो, हे बाकी योग्य बोललात. मग आता आपल्या पारंपरिक पद्धतीनं डॉक्टर जयंत नारळीकर यांची ओळख करून द्यायची. हो, अगदी नक्की. 19 जुलै 1938 या दिवशी कोल्हापूरच्या दाभोळकर नर्सिंग होममध्ये रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर आणि सौभाग्यवती सुमती विष्णू नारळीकर यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आणि हे पुत्ररत्न भारतासाठीही अनमोल रत्न ठरलं. आई वडील दोघेही बुद्धिवान, खरं तर परंपरागत बुद्धिवान अशा 2 घराण्याचा वारसा या पुत्ररत्नाला लाभलेला होता. वडील प्रसिद्ध गणितज्ञ तर आई संस्कृतची विदुषी. कोल्हापूरला आईच्या माहेरी त्यांचा जन्म झाला. मात्र त्यांचं वास्तव्य बनारसला विद्यापीठाच्या कुशीत होतं. त्यांचं शालेय शिक्षण बनारसला म्हणजे वाराणसीला झालं. लहानपणीच्या सगळ्यांकडेच काही गमतीच्या आठवणी असतात. तशी आठवण डॉक्टर जयंत नारळीकरांच्या बाबतीतही आहे. हिवाळ्याची सुरुवात झाली होती. गंमत म्हणून जयंत आणि त्यांचे भाऊ अनंत मोठ्या पिंपात गरम पाणी भरून त्यात डुंबायचे. सकाळच्या थंडीत उन्हात गरम पाण्याचं पिंप ठेवून त्यात दोघे भाऊ उघडेबंब बसलेले होते आणि अचानक समोरून शाळेतले शिक्षक पांडेजी येताना दिसले. त्यांना पाहून जयंतची अशी तारांबळ उडाली की बस. तेव्हा कासव जसं त्याच्या पाठीत डोकं खुपसून लपून बसतं तसं जयंत पिंपात डोकं बुडवून बसला. त्याला मास्तर येणार असल्याची कल्पना नव्हती. पण झालं होतं असं की त्यांना पहिल्याच वर्षी इन्फंट क्लासमधून पहिल्या इयत्तेत डबल प्रमोशन मिळाल्यानं पहिल्या काही महिन्यांचा अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी त्यांची शिकवणी घ्यायला पांडेजी म्हणून शाळेतले मास्तर यायला लागले. तेव्हा ते शिकवणी ठरवण्यासाठी आले होते आणि ही अशी गंमत झाली. वडील गणितज्ञ, त्यामुळे जयंत यांचा गणित हा विषय अतिशय आवडीचा आणि करमणुकीचा होता. त्यात वेगवेगळे प्रकार करून पाहायचा त्यांचा आवडता छंद. त्यांच्या मोरू मामांनी त्यात अधिकाधिक भर घातली. आईला ते ताई म्हणायचे. त्या संस्कृतच्या विदुषी असल्यानं
संस्कृतच्या काही ग्रंथांचं वाचन त्यांनी केलेलं होतं. तोही त्यांचा अतिशय आवडीचा विषय. आता बघितलं की शांत स्वभावाचा दिसणारा जयंत लहानपणी काही वेळा व्रात्यपणा करायचा. पण त्यावर त्यांच्या आई जो उपाय करायच्या तो अनोखा होता. मुलांना बाथरूममध्ये कोंडून शिक्षा करण्याऐवजी त्या स्वतःलाच कोंडून घ्यायच्या. मग मुलांना चूक उमगून ते त्यांच्या विनवण्या करायचे. मुलांना शिस्त लावण्याची ही खरोखरच एक अनोखी कला होती. असं बालपण सरत त्यांचं कॉलेजचं शिक्षणही वाराणसीलाच झालं. बॅचलर ऑफ सायन्सची पदवी त्यांना 1957 साली मिळाली. त्यातही त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्यावेळची त्यांची आठवण अतिशय हृद्य आहे. त्यांना त्यावेळी यश मिळालं तेव्हा ते सगळे बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळे त्यांना मिळालेल्या यशाविषयी पेपरात छापून आलेल्या बातम्या वाचता न आल्याची खंत त्यांच्या आईला वाटत होती. आणि तसं त्या तात्यासाहेबांना म्हणजे जयंतच्या वडिलांना रात्री सांगत होत्या. त्यावेळी तात्यासाहेब त्यांना म्हणाले, पुढे असे अनेक प्रसंग येतील जेव्हा जयंतानं मिळवलेल्या यशाबद्दल आपण वृत्तपत्रात वाचू. हे जयंतच्या कानावर शब्द पडल्यावर कधीही फारशी स्तुतीसुमनं न उधळणाऱ्या तात्यासाहेबांचा आपल्यावरचा विश्वास पाहून आणि तात्यासाहेबांनी केलेलं कौतुक ऐकून जयंत नारळीकरांना अतिशय आनंद झाला. त्यांना पुढे अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. त्यावेळी उच्च शिक्षणासाठी इंग्लंड किंवा अमेरिकेत जायची पद्धत होती. स्वतःच्या वडिलांप्रमाणे आपणही केम्ब्रिजमध्ये उच्च शिक्षण घ्यावं असं जयंत नारळीकर यांना स्वाभाविकपणे वाटलं. त्यांना स्कॉलरशिपही मिळाली. त्यांना PhD करायची होती. पण त्यासाठी तिथे 4 वर्षांचा कोर्स होता आणि त्यांना स्कॉलरशिप 3 वर्षांची मिळाली होती. त्यातून सगळं कसं काय जुळवून आणायचं यासाठी त्यांच्या वडिलांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी पहिल्याच वर्षी 2 वर्षांच्या एकदम 2 परीक्षा दिल्या. केम्ब्रिजमध्ये गणिताचे 2 विभाग झाले होते. एक शुद्ध गणित आणि संख्याशास्त्र, तर दुसरा विभाग उपयोजित गणित आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र. त्यांच्या संशोधनाचा विषय खगोलशास्त्र असल्यामुळे तो उपयोजित गणितात मोडत होता. त्यामुळे त्यांनी त्याची निवड केली. त्यांना फ्रेड होयल मार्गदर्शक म्हणून लाभले. वयाच्या 25व्या वर्षी 1963 साली त्यांना PhD मिळाली. फ्रेड हॉयल यांनी स्टेडी स्टेट युनिव्हर्स म्हणजेच स्थिरस्थिती विश्वाची कल्पना हा सिद्धांत 1948 साली हर्मन बॉन्डी आणि टॉमी गोल्ड या सहकाऱ्यांबरोबर मांडला. या सिद्धांतानुसार विश्वाचा व्याप अमर्याद असून कालगणनेनुसार तो अनादी अनंत आहे. इतकंच नाही तर ते स्थिर स्थितीत असतं. म्हणजेच केव्हाही पाहिलं तरी विश्वाच्या बृहत दर्शनात काही फरक नसतो. लहान प्रमाणात जरी गोष्टी बदलत असल्या म्हणजे तारे, आकाशगंगा यांची वय वाढत असली तरी मोठ्या प्रमाणात दिसायला चित्र तेच असतं. याचं कारण विश्व प्रसरण पावतं आणि प्रसरणामुळे अस्तित्वात असलेल्या पदार्थाची घनता कमी होत असली तरी नव्या पदार्थाच्या सृजनामुळे विश्वाची एकंदर घनता स्थिर राहते. याचा अर्थ विश्वाची घनता पूर्वीही तीच होती आणि आजही तीच आहे. सुरुवातीच्या काळात विश्वाचं हे स्थिर स्थिती प्रारूप महास्फोट सिद्धांताला महत्त्वाचा पर्याय ठरलं होतं. पण महास्फोट सिद्धांतानुसार अपेक्षित असलेल्या तापमानाचा स्पष्ट पुरावा मिळाल्यामुळे स्थिर स्थिती प्रारूपातील त्रुटींचं निराकरण करणारं विश्वरचनेचं एक वेगळं स्थिर स्थिती सदृश प्रारूप फ्रेड हॉयल बरोबर नारळीकर यांनी मांडलं. स्थिर स्थिती प्रारूपाच्या या नव्या आवृत्तीनुसार विश्व जरी प्रसरण पावत असलं तरी त्याबरोबरच त्याचे काही प्रमाणात आवर्ती आकुंचनही होत असलं पाहिजे. नारळीकरांनी हॉयल आणि जेफ्री बर्बीज यांच्याबरोबर विद्युत गतिशास्त्रातही संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणीय सिद्धांताला नवं स्वरूप देणाऱ्या समाकृती गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतात या संशोधनानं महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच नारळीकरांनी वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली होणाऱ्या आकुंचनावरही संशोधन केलेलं आहे. इन डेप्थ नॉलेज हवं, विषयात मास्टरी हवी, ब्राईट करिअर हवं, सक्सेसफुल लाईफ साठी
क्लिक म्हणजे YCMOU मुक्त विद्यापीठ मान्यता प्राप्त आणि MKCL संचलित करिअर ओरिएंटेड कोर्सेस. Tally, AutoCAD, Web Designing, DTP Corel Draw, C++, Hardware and Networking यासारखे अन्य क्लिक कोर्सेस. मग आजच जवळच्या MKCL च्या MSCIT किंवा क्लिक सेंटरला भेट द्या आणि आपल्या आवडीच्या क्लिक कोर्सला प्रवेश घ्या. आमची वेबसाईट mkcl.org/click. क्लिक कोर्स करा, करिअर मध्ये क्लिक व्हा. अनेक अवकाशस्थ वस्तूंच्या वर्णपटातील परिचित रेषांची लहर लांबी ही अपेक्षेपेक्षा वेगळी असल्याचं दिसून येतं. वर्णपटातल्या रेषांचे हे विस्थापन वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतं. या विस्थापनाला अवकाशातल्या वस्तूचा निरीक्षकाच्या सापेक्ष वेग, विश्वाचे प्रसरण, वस्तूचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण अशा अनेक बाबी कारणीभूत ठरतात. अशाच प्रकारचं विस्थापन क्वेसार्सच्या वर्णपटातूनही दिसून येतं. किंतारे हे अंतराळातले अति दूरचे तारका सदृश असे प्रचंड ऊर्जेचे स्रोत आहेत. या किंताऱ्या बाबतीतलं विस्थापन हे अपेक्षेपेक्षा खूपच मोठं असल्याचं आढळलं आहे. या असंगत विस्थापनामागील कारणही डॉक्टर नारळीकरांनी गुरुत्वाकर्षणाशी संबंधित आपल्या संशोधनातून स्पष्ट केली. श्वेतविवर हे ऊर्जेचे प्रचंड स्रोत असून विश्वातील काही स्फोटक घटनांशी असलेला त्यांचा संबंधही त्यांनी दाखवून दिला. टाकिओनस या प्रकाशापेक्षा जास्त वेगानं प्रवास करू शकणाऱ्या, अजून तरी फक्त सैद्धांतिक स्वरूपात अस्तित्वात असलेल्या कणांवर होणाऱ्या तीव्र गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावावरही नारळीकरांनी सैद्धांतिक स्वरूपाचं संशोधन केलेलं आहे. कृष्णविवरांच्या अतिघन स्वरूपामुळे त्यांच्याजवळ गुरुत्वाकर्षण हे अत्यंत तीव्र असतं. त्यामुळे कृष्णविवरातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. कृष्णविवर ही अदृश्य राहतात. पण टाकिओनस हे कण जेव्हा कृष्णविवरात त्यांच्या प्रभावाखाली ओढले जातात तेव्हा त्या कृष्णविवराचं अतिघन स्वरूप नष्ट होण्याची शक्यता नारळीकरांनी आपल्या संशोधनात व्यक्त केली आहे. असं झाल्यास टाकिओनसच्या संपर्कात आलेल्या कृष्णविवराला सर्वसाधारण वस्तूचं स्वरूप प्राप्त होऊन ती वस्तू दृश्य स्वरूपात प्रकट होऊ शकेल. त्यामुळे कृष्णविवर ही टाकिओनसचं अस्तित्व दर्शवण्यास उपयुक्त ठरू शकतील. हा महत्त्वाचा निष्कर्ष या संशोधनातून काढता येतो. परदेशात केलेल्या या संशोधनाचे आणि त्याला मिळालेल्या यशाचे पडसाद आपल्या मायदेशात पडलेले त्यांना अनुभवायला मिळाले. 27 जानेवारी 1965ला त्यांना भारत सरकारकडून अभिनंदनाची केबल आली. त्यांना प्रजासत्ताक दिनी पद्मभूषण या राष्ट्रीय सन्मानासाठी निवडलं होतं. त्यांच्या वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी या पुरस्कारानं सन्मानित होणं ही फारच अभिमानास्पद गोष्ट होती. हा पुरस्कार मिळाला तसं त्यांना इतर अनेक मान सन्मान पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. 2004 साली पद्मविभूषण, त्याचप्रमाणे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, FIE फाउंडेशन इचलकरंजीचा राष्ट्रभूषण पुरस्कार, डॉक्टर भटनागर स्मृती पुरस्कार, MP बिर्ला सन्मान, फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा प्रिक्स जॉन्सन सारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी होते. तर इंडियन नॅशनल सायन्स अकादमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. वैज्ञानिक विषयात साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना 1996 साली युनेस्कोनं कलिंग पारितोषिक देऊन सन्मानित केलं आहे. त्यांच्या 4 महानगरातले माझे विश्व या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या विविध पुरस्कारांच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा. पण या पुरस्काराव्यतिरिक्त आणि या पद्मभूषण पुरस्कारानंतर त्यांना एक अत्यंत आनंददायी घरातला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तोच सांगायचा राहिलाच. हो, डॉक्टर जयंत नारळीकर यांना केम्ब्रिजमध्ये पुरस्कार मिळाला. त्यावेळी वाटणारा आनंद परत एका पुरस्कारानं मिळाला. तो पुरस्कार त्यांना मंगला सदाशिवराव राजवाडे यांच्या स्वरूपात मिळाला होता. आजीवन पुरस्कार. मंगला राजवाडे एक हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होत्या. गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठाच्या मास्टर्स परीक्षेत सर्व विषयांच्या विद्यार्थ्यात प्रथम स्थान पटकावून त्यांनी चॅन्सलरचं सुवर्ण पदक मिळवलं होतं. TIFRच्या अवघड समजल्या जाणाऱ्या चाचणी मुलाखतीतून यशस्वीरित्या पुढे जाऊन तिथं त्यांनी संशोधनाला सुरुवातही केली होती. एकमेकांना तोडीस तोड असणाऱ्यांची एकमेकांशी लग्नगाठ बांधली गेली. 21 जून 1966 रोजी त्यांचा विवाह मंगला राजवाडे यांच्याशी झाला.
आणि मंगला राजवाडे या मंगला जयंत नारळीकर झाल्या. त्यांच्या कन्यारत्नांची नावं गीता, गिरिजा आणि लीलावती. तिघीही वेगवेगळ्या विषयात PhD आहेत. त्या तिघींनी आपलाच विषय घ्यावा असा कोणताही आग्रह जयंत नारळीकर यांनी मुलींकडे धरला नाही. त्यांच्या घरात पहिल्यापासून अभ्यासपूर्ण वातावरण होतंच, पण त्या वातावरणातही हा मोकळेपणा आहे हे विशेष. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यावर भारतातील खगोलशास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी ते भारतात परतले. त्यांनी मुंबई इथल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या म्हणजेच TIFRच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारलं. कालांतराने 1988 साली त्यांची पुणे इथल्या आयुका या संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. विज्ञान प्रसार आणि शालेय विद्यार्थ्यात विज्ञान रुजवणं यासारखे जनताभिमुख कार्यक्रम हाती घेणारी आयुका ही भारतातली पहिली वहिली वैज्ञानिक संशोधन संस्था होती. आयुकाच्या जनसंपर्कीय कार्यक्रमांचं पुण्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं आहे. 1999 सालापासून नारळीकरांनी एका वैशिष्ट्यपूर्ण आंतरराष्ट्रीय संशोधन मोहिमेचं नेतृत्व केलं आहे. या मोहिमेच्या 2 दशकं अगोदर हॉयल आणि नलिन चंद्र विक्रम सिंघे यांनी पृथ्वीवर पसरत असलेल्या साथीच्या रोगांपैकी काही रोग हे अंतराळातून धूमकेतूंसारख्या अवकाशस्थ वस्तूंद्वारे येणाऱ्या जीवाणूंमुळे होत असल्याची शक्यता व्यक्त केली होती. या शक्यतेचा प्रत्यय घेण्यासाठी ही संशोधन मोहीम आखली गेली होती. या मोहिमेद्वारे केल्या गेलेल्या निरीक्षणात सुमारे 41 किलोमीटर उंचीवरही काही जीवाणूंचं अस्तित्व दिसून आलं. या मोहिमेला भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचा सहभाग लाभला आहे. खूपदा शास्त्रज्ञ हे उत्तम संशोधक असतात. संशोधनात ते आपला विषय प्रभावीपणे मांडतात आणि तसं पटवूनही देतात. मात्र आपल्या संशोधनाचा विषय सर्वसामान्य लोकांना समजावून देणं त्यांना कठीण जातं. या बाबतीत डॉक्टर जयंत नारळीकर हे अपवाद आहेत. ते एक जागतिक संशोधक, उत्कृष्ट लेखक आणि याचबरोबर ते उत्तम वक्तेही आहेत. डॉक्टर नारळीकर आपल्या विषयावरील सखोल व्याख्यानं ज्या परिणामकारकरित्या देतात, तितक्याच परिणामकारक पद्धतीनं ते सर्वसामान्यांसाठी सोप्या भाषेतही व्याख्यानं देतात. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमात नारळीकरांचा सहभाग होता. दूरदर्शननं सादर केलेला आकाशाशी जडले नाते हा नारळीकरांचा प्रमुख सहभाग असलेला खगोलशास्त्रावरील चर्चात्मक कार्यक्रम अमाप लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमातून डॉक्टर नारळीकरांनी अनेक किचकट खगोलशास्त्रीय संकल्पना सोप्या शब्दात श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. डॉक्टर नारळीकरांनी विविध शासकीय समित्यांवरही काम केलं आहे. 1986 ते 1989 या काळात ते पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य होते. भारत अमेरिका या देशांदरम्यान स्थापन झालेल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाशी संबंधित आयोगावरही त्यांनी भारतातर्फे 1985 ते 1989 या काळात प्रतिनिधित्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ संघटनेच्या विश्वरचनाशास्त्रावरील आयोगाचे ते 1994 ते 1997 या काळात अध्यक्ष होते. 18 जुलै 2003 रोजी आयुकाच्या संचालक पदावरून ते निवृत्त झाले. पण प्रत्यक्षात संशोधक कधीच निवृत्त होत नाहीत. त्यांचं कार्य आजन्म चालूच असतं. डॉक्टर जयंत नारळीकरही या गोष्टीला अपवाद नाहीत. संशोधन हा त्यांचा छंद आहे. त्यामुळे आयुष्यभर तो छंद जोपासण्याचं भाग्य ज्या थोड्यांना मिळतं त्यातले एक आहेत डॉक्टर जयंत नारळीकर. विज्ञान संशोधन क्षेत्र आणि जनसामान्यात विज्ञानाचा प्रसार हे कार्य ते आजही करतात. 1991 ते 94 या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते आणि सध्या विश्वस्त आहेत. अशा या अष्टपैलू शास्त्रज्ञानं श्रोत्यांना दिलेला संदेश त्यांच्याच शब्दात आपण ऐकूया. लहानपणी मी माझ्या एकंदर विषयांच्या अभ्यासामध्ये गणित आणि विज्ञान याची मला आवड जास्त जाणवायची. मला एकदा वर्गामध्ये शिक्षकांनी विचारलं की तुझे वडील काय शिकवतात. ते मला उत्तर माहीत नव्हतं. तर मी गप्प बसलेलो बघून त्यांनी म्हटलं, अरे तुझे वडील गणित शिकवतात, तुला माहीत नाही का. ते ऐकून मला फार बरं वाटलं, कारण एकंदर सर्व विषयात गणित मला अतिशय प्रिय होतं आणि आपले वडील तोच विषय करतात हे ऐकून मला फार समाधान वाटले. माझं वय त्यावेळी 7 वर्षाचं असेल.
परंतु त्या लहानपणी जे मला बाळकडू मिळालं गणित आणि विज्ञानाच्या बाबतीत, त्याचा मला नंतर सुद्धा फायदा होत गेला. उदाहरणार्थ आमच्या घरी पुष्कळ जागा असल्यामुळं वडिलांनी लॅबॉरेटरी सेटअप करून दिली होती आणि त्याचा आम्हाला पुष्कळ फायदा व्हायचा. गणितामध्ये मला माझ्या मोरू मामानी आव्हानात्मक प्रश्न घालून पुष्कळ रुची अशा विषयाबद्दल निर्माण केली. त्या आव्हानात्मक प्रश्नांचा असं असे की ते अवघड होते विचार करून उत्तर शोधायला, परंतु एकदा आपण उत्तर मिळवलं तर त्याचं एक समाधान वेगळंच व्हायचं. आणि एखादा कठीण प्रश्न आपल्याला सुटला म्हणजे काय समाधान वाटतं त्याची ही एक पूर्वकल्पनाच मला मिळाली. मी जेव्हा केम्ब्रिजला गेलो तेव्हा तिथं मला गणित आणि विज्ञान या 2 विषयांमध्ये पुढे जायला पुष्कळ वाव आहे हे दिसून आलं. आणि ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे खगोल विज्ञानाबद्दल मला विशेष रुची निर्माण झाली, कारण त्या विषयावर लेक्चर्स देणारे फ्रेड हॉयल हे अत्यंत उत्तम लेक्चरर होते. त्यांच्या एकंदर लेक्चरिंग पद्धतीमुळं मला खगोल विज्ञानाबद्दल अधिक आस्था वाटू लागली. आणि पुढं जेव्हा मी रिसर्च करता अप्लाय केलं केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा हॉयल यांच्याबरोबर काम करायला मिळावं असा विचार व्यक्त केला होता. त्याला अनुसरून मला हॉयल यांनीच बोलावलं आणि अमुक विषय तुला आवडतात का म्हणून त्यांनी प्रश्न विचारला आणि त्यांनी काही प्रश्न घातले. त्या प्रश्नांची एकंदर व्याप्ती बघून मला आश्चर्य वाटलं, कारण खगोल विज्ञानाच्या अनेक भागांचे एकंदर वर्णन त्या प्रश्नांच्या उत्तरातून मिळालं असतं. आणि हॉयल यांची ही खासियत होती की ते एकाच विषयावरती मर्यादित नसून पुष्कळ आवाका त्यांचा मोठा होता आणि खगोल विज्ञानाचं विशाल स्वरूप त्यांच्याकडून मला पाहायला मिळालं. आणि त्या शिक्षणातून मला असंही दिसून आलं की जर आपण एखाद्या विषयावरती काम करत असताना आपल्याला तो विषय बरोबर वाटला आणि त्याच्याबद्दल कसलीही त्याच्यामध्ये चूक नाही याची आपली खात्री झाली, तर आपण तो डिफेंड करायला तयार पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती कोणी जर टीका केली तर त्या टीकेचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. कारण विज्ञान हा एकंदर लॉजिकवरती अवलंबून असतं. म्हणजे त्याच्या प्रश्नांची उत्तरं हे लॉजिकल असायला पाहिजे. ती जर मर्यादा आपण पाळू शकलो तर आपल्याला विज्ञानात पुढे जाता येतं. हे मी हॉयल यांच्याकडून शिकलो. आणि पुढं भारतात जेव्हा मी परत आलो तेव्हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि तिथं जो ॲस्ट्रोफिजिक्सचा ग्रुप होता त्याचा विकास करायचं काम माझ्यावरती सोपवलं गेलं. आणि मला त्यावेळी मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये एकंदर 17 वर्ष असेन, तर त्या काळामध्ये मला अनेक तरुण ॲस्ट्रोफिजिक्स करणारे भेटले आणि टाटा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची मी नेमणूक करू शकलो. पुढं सुद्धा या तरुणांनी अनेक दृष्टीनं खगोल विज्ञानात प्रोग्रेस केलेला आहे. विज्ञानाची आपल्या दैनंदिन जीवनात पुष्कळ मदत होते याची जाणीव आपल्याला दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात होते. म्हणजे काय, तर आपण आता विचार करावा की सकाळी उठल्यापासून आपण जी काही गोष्टी ज्या काही गोष्टी वापरतो त्या गोष्टींच्या वापरामध्ये आपल्याला विज्ञानाचा भाग दिसून येतो. आणि विज्ञानानं जे तंत्रज्ञान निर्माण केलं त्या तंत्रज्ञानातून या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत याची जाणीव होते. तर मला असं नेहमी वाटतं की सामान्य माणसाला विज्ञानाची गोडी लागायला पाहिजे
विज्ञानाचं महत्त्व समजून यायला पाहिजे आणि त्यातून त्याची वागणूक विज्ञानाधिष्ठित व्हावी, म्हणजे ज्याला आपण सायंटिफिक आउटलुक म्हणतो, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, तो त्याला पटला पाहिजे आणि त्याला वापरता आला पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक अंधविश्वास आहेत. त्या अंधविश्वासांचा आपल्याला नेहमी अनुभव येतो आणि त्या अंधविश्वासांवर आपण जोपर्यंत विजय मिळवत नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती ही सदैव धीमीच असणार. ती जर जोरात वेगानं व्हायला पाहिजे असली तर आपल्याला खरं विज्ञान काय आहे आणि अंधविश्वास काय आहे ह्याच्यातला फरक कळला पाहिजे. या संदर्भात मला असं नेहमी वाटतं की काही वैज्ञानिकांनी या विषयामध्ये समाज प्रबोधन केलं पाहिजे. म्हणजे समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, त्याची गरज काय हे सांगता आलं पाहिजे. तसं जर त्यांनी केलं आणि त्याकरता त्यांनी विज्ञानातले शोध कसे लागतात त्याची माहिती देऊन आपापल्या विषयामध्येच का असेना एकंदर विज्ञान किती पुढं गेलं आहे याची जाणीव करून दिली तर सामान्य माणसाला या पुढं सुद्धा विज्ञानाबद्दल गोडी लागू शकते आणि त्यातून त्याला पुढं जाण्याला एक वेगळा मार्ग मिळतो अशी मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीनं माझं असं मत आहे की अनेक वैज्ञानिकांनी विज्ञान प्रसाराचं काम आपल्या संशोधनाच्या शिवाय हाती घ्यावं आणि त्यातून त्यांच्या हस्ते पुष्कळ उपयोगी काम होऊ शकेल. तर अशा तऱ्हेनं पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की खगोल विज्ञान हा विषय एकंदरीत पुष्कळ पुढं जाणारा आहे. त्याच्यामध्ये अजून पुष्कळ शोध व्हायचेत. म्हणून मला असं आवर्जून म्हणावंसं वाटतं की तरुण पिढीनं या विषयात पुढे यावं, या विषयात अभ्यास करावा, या विषयात संशोधन करावं आणि त्यांना त्यातून पुष्कळ नवीन शिकायला मिळेल आणि त्यांच्या हस्ते या विषयात भर पडली तर अर्थातच एकंदर आपल्या देशाचं नाव पुढे जाईल. त्यांच्या या जागतिक संशोधनाला सलाम. त्यांच्या या संशोधनातून प्रेरणा घेऊन असेच भरपूर जागतिक संशोधक भारतात तयार व्हावेत अशी इच्छा आपण व्यक्त करूया. धन्यवाद. विज्ञानम जनहिताय या मालिकेचा भाग 11 आपण ऐकलात. लेखन स्मिता पोतनीस, विशेष सहभाग डॉक्टर जयंत नारळीकर, निवेदन स्वाती सुब्रमण्यम आणि उदय सबनीस, निर्मिती सहाय्य अक्षया मुळे, सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमाचे प्रायोजक होते MSCIT. इन डेप्थ नॉलेज हवं, विषयात मास्टरी हवी, ब्राईट करिअर हवं, सक्सेसफुल लाईफ साठी क्लिक म्हणजे YCMOU मुक्त विद्यापीठ मान्यता प्राप्त आणि MKCL संचलित करिअर ओरिएंटेड कोर्सेस. टॅली, ऑटोकॅड, वेब डिझायनिंग, DTP कोरल ड्रॉ, C++, हार्डवेअर अँड नेटवर्किंग यासारखे अन्य क्लिक कोर्सेस. मग आजच जवळच्या MKCLच्या MSCIT किंवा क्लिक सेंटरला भेट द्या आणि आपल्या आवडीच्या क्लिक कोर्सला प्रवेश घ्या. आमची वेबसाईट mkcl.org/click. क्लिक कोर्स करा, करिअर मध्ये क्लिक व्हा.